आज आपण भेट दिली आहे एका अत्यंत पवित्र आणि सुंदर ठिकाणी, पवई शिवदान मंदिर. उल्हासनगरमधील हे मंदिर श्रद्धेचे शक्ती केंद्र आहे. चला तर मग आपण या भव्य आणि पवित्र जागेचं दर्शन घेऊयात. मंदिरात शिरतात आपलं स्वागत करत आहेत ते आपले नंदी महाराज. नंदी महाराजांच्या पुढे आहे अत्यंत भव्य महादेवांची सुंदर मूर्ती. जणू आपल्याला महादेव साक्षात दर्शन देत आहेत. संपूर्ण ब्रह्मांडात एक अद्भुत दृश्य कोणते असेल तर ते आहे श्री भगवान विष्णू शेषनागावर विश्रांती घेत असल्याचे. या सुंदर मूर्तीला बघून डोळे भरून आले. हे सुंदर श्री विष्णूंचे रूप बघून आता आपण पुढे जाऊया. ही एक पवित्र गुफा आहे. या पवित्र गुफेतून चालताना एक वेगळी अनुभूती होत आहे. पवित्र गुफेतून चालताना श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता तसेच महाबली हनुमंताचे सुद्धा आपल्याला दर्शन झाले. त्यानंतर गंगा अवतार महादेवांचे दर्शन बघून तर मन भरून आले. तुम्हाला श्री गणेशांची विश्व परिक्रमा माहीतच असेल तर असेच खूप काही बघायला मिळणार आहे आपल्याला. या गुफेतून चालताना खूप मस्त असा अनुभव अनुभवायला मिळत आहे. हे शिवपिंड तर अद्भुतच दिसत आहे. पाण्याचा स्पर्श पिंडीला सतत होत आहे. हा आहे बर्फातलं शिवलिंग, बाबा अंबरनाथ शिवलिंग. जय बाबा अंबरनाथ. आता अंबरनाथ बाबांचे दर्शन घेऊ आपण पुढे चालूयात. हे आहेत महादेवांचे 8 शिवलिंग जे पाहून मन तृप्त झाले. तर श्रावणात नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्यायला या. चला तर आता आपण पुढच्या यात्रेला सुरुवात करूयात. काही जागा, काही त्याचं सौंदर्य खूप मनमोहून टाकत आहे. श्री गणेशांची सुंदर आणि भव्य मूर्ती, काय सौंदर्य आहे प्रभूंचे. ही आहे माता वैष्णोदेवी. माता वैष्णोदेवी की जय. आपल्याला इथे महाबली हनुमंतांची भव्य अशी मूर्ती बघायला मिळत आहे. जय बजरंगबली. ही आहे माता कांगडा देवी. ही 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. जर तुम्हाला अष्टविनायकचे दर्शन घ्यायची इच्छा झाली असेल तर तेही तुम्ही इथेच बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. मी सांगायची गरज नाही आहे, हे बघून तुम्ही नक्कीच इथे याल याची खात्री आहे. असं ठिकाण तुम्ही क्वचितच बघितलं असेल, ते आपल्या कल्याणमध्ये.
अशा प्रकारे आपलं अष्टविनायकचं दर्शन पूर्ण झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. ते शिवलिंग आहे जिथे भाविक श्रद्धेने पूजा करत आहेत. साईबाबांची भव्य मूर्ती. हे आहेत भगवान शनिदेव आणि श्री हनुमानजी. आपल्या बाहेरूनच महादेवाची सुंदर मूर्ती दिसत आहे. आणि हे आहेत नवग्रह, म्हणजे आपल्याला इथे सर्व देवांचे दर्शन घडते. अशा प्रकारे आपली ही ट्रिप पूर्ण झालेली आहे. चला तर भेटू पुढच्या नवीन ठिकाणी. तुम्हाला इथे यायचे असल्यास खाली पत्ता दिला आहे, तर नक्की या ठिकाणाला भेट द्या.